आज आपण गणित या विषयातील संख्यांवरील क्रिया या घटकातील लसावी व मसावी या घटकाचा अभ्यास करणार आहोत. महत्तम सामायिक विभाजक मसावी. दिलेल्या संख्यांच्या सामायिक विभाजकांपैकी सर्वात मोठ्या विभाजकास महत्तम सामायिक विभाजक मसावी असं म्हणतात. उदाहरणार्थ 64 व 48 यांचा मसावी काढण्यासाठी त्यांचे सामायिक विभाजक म्हणजे 64चे विभाजक 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 48चे विभाजक 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. यावरून 64 व 48 यांचे सामायिक विभाजक 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच 2 दूने 4 4 दूने 8 8 दूने 16 म्हणून 64 व 48 यांचा मसावी 16 येईल. महत्तम सामायिक विभाजकाचे काही नियम. 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 असतो. उदाहरणार्थ 12 व 14चा मसावी 2 येईल. 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 असतो. उदाहरणार्थ 27 व 29 या संख्यांचा मसावी 1 येईल. तिसरा, 2 सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. उदाहरणार्थ 9 व 25 या संख्यांचा मसावी 1 येईल. लघुत्तम साधारण विभाज्य म्हणजेच लसावी. दिलेल्या संख्यांच्या सामायिक विभाज्य संख्यांपैकी सर्वात लहान विभाज्य संख्येस त्या संख्यांचा लघुत्तम साधारण विभाज्य म्हणजेच लसावी असं म्हणतात. उदाहरणार्थ 24 आणि 60 या संख्यांचा लसावी काढण्यासाठी त्यांचे सामायिक विभाजक म्हणजेच 24चे विभाजक 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 60चे विभाजक 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 आणि 24 व 60 यांचे सामायिक विभाज्य 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5 म्हणजेच 120. म्हणून 24 आणि 60 यांचा लसावी 120 येईल. लघुत्तम साधारण विभाज्य काढण्याची पद्धत. उदाहरणार्थ 3 4 6 यांचा लसावी काढण्यासाठी त्यांचे सामायिक विभाज्य 3चे विभाज्य 3 6 9 12 15 18 21 24 27 30 33 36 39 42 याप्रमाणे. 4चे विभाज्य 4 8 12 16 20 24 28 32 36 40 44 48 याप्रमाणे. 6चे विभाज्य 6 12 18 24 30 36 42 48 54 60 66 72 इत्यादी. म्हणजेच 3चे विभाज्य याचा अर्थ 3चा पाढा. 4चे विभाज्य याचा अर्थ 4चा पाढा. 6चे विभाज्य याचा अर्थ 6चा पाढा. म्हणून 3 4 व 6 यांचे सामायिक विभाज्य 24 36 48 याप्रमाणे. यापैकी सर्वात लहान विभाज्य 24 आहे म्हणून 3 4 6 यांचा लसावी 24 येईल. लघुत्तम साधारण विभाज्याचे काही नियम. 2 क्रमवार समसंख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निम्मे असतो कारण त्यांचा मसावी 2 असतो. उदाहरणार्थ 16 व 18 यांचा लसावी 144 येईल कारण त्या 2 क्रमवार समसंख्यांचा गुणाकार 16 गुणिले 18 भागिले 2 याचं उत्तर 144 येतं. दुसरा नियम. 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो किंवा या 2 संख्यांच्या मधल्या समसंख्येचा वर्ग वजा 1 असतो. उदाहरणार्थ 15 व 17 या संख्यांचा लसावी 255 येईल. हेच उदाहरण आपण विस्तृत स्वरूपात पाहू. म्हणजेच 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी या 2 संख्यांच्या मधल्या समसंख्येच्या वर्गाच्या 1ने लहान असतो. म्हणजेच 15 व 17 या 2 संख्यांमधील समसंख्या 16 आहे आणि 16चा वर्ग 256. 256 मधून 1 वजा केल्यास 255 हे उत्तर येतं. म्हणून 15 आणि 17 या संख्यांचा लसावी 255 येईल. त्यानंतर तिसरा नियम. 2 सहमूळ संख्यांचा लसावी हा त्या संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. उदाहरणार्थ 7 व 16 या संख्यांचा लसावी 112 येईल.